हायवे म्हणजे रोड लवासा जायचं फर्स्ट लेफ्ट. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आणि फिरताय ना? फिरायलाच पाहिजे मित्रांनो. आज चाललोय मुंबई टू लवासा. मित्रांनो, लवासा सिटीला जाण्यासाठी मुंबईवरून 2 ते 3 रूट पडतात. त्यामधला एक रूट असा आहे मुंबई ते लोणावळा ते पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड ते लवासा. दुसरा असा आहे की मुंबई ते लोणावळा ते डायरेक्टली लवासासाठी आतमधून एक रस्ता आहे मित्रांनो. पण आज आपण जाणार आहोत तिसऱ्या रस्त्याने, जो की मॅपमध्ये तर दाखवला जातो, बट त्या रूटने कोणी जात नाही, कारण तो रस्ता कसा आहे काय आहे कोणालाच माहीत नाही. तर आपण आज तो रस्ता एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्या रस्त्याने जाणार आहोत. पेट्रोल टाकून झालंय मित्रांनो. चला आता आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. सोबत कनेक्ट राहा मित्रांनो, कारण हा रस्ता अतिशय वेगळा असणार आहे, एकदम वेगळा. मित्रांनो, डायरेक्टली पनवेलहून पुढे आलो. पुढे येऊन इथे खालापूरच्या स्टॉपला थांबलोय, कारण इथूनच आपल्याला टर्न घ्यायचा आहे, तो की पालीचा जो बल्लाळेश्वर गणपती आहे त्याच्यासाठी. आणि पाली यासाठी सांगतोय कारण मोठं स्टेशन आहे, मोठं ते हिल स्टेशन आहे, देवस्थान मोठं आहे महाराष्ट्रातलं. तर तुम्हाला कोणाला जरी तुम्ही विचारलं की पालीला जायचा रूट, तर ते आरामात तुम्हाला सांगणार. तर निघूया पालीसाठी. हा मुंबई ते पुण्याला जायचा रस्ता आहे. तर आपण पुण्यावरून सरळ पुण्याला न जाता खालापूरवरून राईट मारणार आहोत आणि सरळ पालीच्या दिशेने निघणार आहोत. इथून राईट मारू. सरळ पुढे गेलं राईट. पहिला राईट की दुसरा? पहिला राईट ना. राईट लेफ्ट होईल ना, पुढे लेफ्ट राईट. ओके ठीक आहे त्यांनी. चला, आपण अगदी बरोबर रस्त्याने आहोत ही खात्री झाली आता. चला मित्रांनो, इथून तर सरळच आपल्याला जायचं आहे. खालापूरवरून सरळ तुम्हाला रस्ता मिळतो पालीच्या गणपतीचा, आणि त्या रूटने तुम्हाला सरळच निघायचं. मित्रांनो, कट टू डायरेक्ट पालीमध्ये मी व्हिडिओ चालू केला आहे, कारण जर पूर्ण रूटचा जर व्हिडिओ टाकत गेलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यासाठी मंदिर कुठे? गणपती झालं गणपती बाप्पाचं दर्शन. शॉपिंग आपण केली आहे, फ्रेंड हा घेतलाय. बाप्पाचं दर्शन व्यवस्थित झालं. आता परत चाललो आहोत मेन रूटला, जी आहे आपली लवासा. इथं हवा भरतात का? हवा टायर मध्ये हवा भरतात. चला आता गणपतीपुळमधून निघूयात आणि आपल्या मेन रूटला लवासाच्या रूटला लागूयात. त्याआधी एकदा टायरमधली हवा जी आहे ती कमी झाली होती, ती एकदा फुल करून घेतली, कारण मधामध्ये कुठे जागा मिळेल ना मिळेल काही आयडिया नाही. त्यामुळे इथे मिळालं तर आपण हवा पण भरून घेतलेली. गणपती बाप्पा मोरया. आणि आता पुढे आपण लवासाच्या रूटला लागलेलो आहोत मित्रांनो. लवकरच तुम्हाला तो रूट मिळणार आहे जो मेनली आपल्याला लवासाला घेऊन जातो. मित्रांनो, आता तुम्ही ज्या रूटला आहात, म्हणजे तुम्ही पालीवरून सरळ निघालात, तर तुम्हाला कोणीही सांगेल की लवासाला जायला रस्ता कोणता आहे. लवासासाठी हा जो रस्त्यावर आपण आहोत तो जातो नेमका मुळशीला. तर आपल्याला मुळशीच्या अगोदरच एक राईट मारायचा आहे, जो राईट डायरेक्ट आपल्याला लवासा सिटीच्या आतमध्ये घेऊन जातो, ते पण त्याच्या बॅक साईडला, जिथे आपल्याला ना कोणता टोल ना कोणता पार्किंग चार्जेस भरायची गरज पडते. डायरेक्ट आपण जातो लवासा सिटीच्या आतमध्ये. मित्रांनो, हाच तो रस्ता आहे जो की जिथून आपल्याला सरळ जो मार्ग जातो तो जातो मुळशीला, आणि हा पाठीमागून आपण आलो मुंबईकडून पालीकडून, आणि हा जो रस्ता आहे तो सरळ जातो लवासा सिटीला. तुम्हाला सांगायला चाललं की इथे आहार वाटिका म्हणून हे जे हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या बाजूवरूनच हा रस्ता डायरेक्ट आपला जातो आहे लवासा सिटीला. हे आहार वाटिका हॉटेल आहे मित्रांनो. आहार वाटिकापासून राईट मारल्यावरती थोडंसं पुढे गेल्यावरतीच ऑफ रोडिंगचा रस्ता पूर्ण लागलेला आहे, आणि हा रस्ता सरळ आपल्याला
लवासा सिटीमध्ये घेऊन जातो. रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे कदाचित हे थोडासा रस्ता खराब आहे, बट ह्या रस्त्याला तुम्ही लागलात तर अवघ्या 10 किलोमीटर नंतर तुम्ही लवासा सिटीमध्ये पोहोचता. त्यामुळे स्टील या रोडला राहा. हा रोड कसा आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. मित्रांनो, हा एका गावाचा रस्ता आहे. त्या गावामधून आपल्याला पुढे लवासासाठी जायचं आहे. गावाचं नाव किंवा इथे गाव म्हटले पुढे गाव आहे, बट त्या गाव काय मला इथे दिसत नाही. ही छोटी छोटी घरं वगैरे आता दिसतातच आहे, छोटी मोठी घरं दिसतात आहे. इकडे 4 व्हीलर येतात, म्हणजे 4 व्हीलर इथपर्यंत येऊ शकतात, पुढे मला माहीत नाही, बट इथे 4 व्हीलर दिसली मला एक आता. पण रस्ता थोडासा खूपच ऑफ रोडिंग आहे, कारण रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळे इकडे 4 व्हीलर घेऊन कोणी येऊ नका. बिकॉज ऑफ कारण ती चालणार नाही आहे, कारण छोटे मोठे खूप सारे दगड वगैरे आहेत. ऑफ रोडिंगच्या बाईक्स किंवा बाईक राईड करू शकता तुम्ही इकडे. आणि हा बाईक रायडिंगसाठी खूप मस्त रस्ता आहे. आपल्याला समोर कॉन्क्रीटचा रस्ता दिसतोय जरासा. हो, कॉन्क्रीटचाच रस्ता आहे. आणि लकीली आपल्याला ह्या रूटला सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता लागतोय. हो, मला एवढी मजा आली ना ज्यावेळेस हा रस्ता लागला. मला असं वाटतं जन्नतमध्ये आलो मी, एवढा चांगला रस्ता लागला आहे मला. कारण मित्रांनो, माझ्या बाईकचं जे पाठचं टायर आहे ते ॲक्च्युली पूर्णचे पूर्ण टकलं झालेलं आहे. त्याला थोडीसुद्धा ग्रिप नाही. आणि मी ह्याच भीतीने होतो की इथे मला कदाचित जर टायर फाटला किंवा फुटला तर मला नाही तर टायर मिळणार ना, कोणती माणसं उपलब्ध नाही आहेत ना, गॅरेज ना काही मिळणार नाही. त्यामुळे टेन्शन खूप होतं. पण हा रस्ता पण संपलेला आहे. परत पुढे ऑफरोडिंगचा रस्ता मित्रांनो, हाच तो रस्ता आहे स्लिपरी, जिथे गाडी थोडीशी स्लिप होण्याचे चान्सेस माझे जास्त आहेत. कारण पाठचा टायर जो आहे तो पूर्णपणे टकला झालेला आहे आणि तो ह्या रस्त्यावर चालतही नाही आहे. पण तरीसुद्धा मला ही राईड कंप्लीट करायची होती. लवासाला जाण्यासाठी हा रस्ता मला एक्सप्लोअर करायचाच होता, म्हणून मी ही ट्रिप घेऊन आलो होतो आणि ही ट्रिप मी पूर्ण करतोय. इथे गाडी माझी चाल मित्रांनो, एकी नाही करणार. हा रस्ता आहे, हा माझ्या गाडीचा टायर आहे. होल पडले सगळे, विषय पूर्ण चपट झालाय. तरी ह्या रूट वरनं तो आलाय. तुम्हाला सगळ्यांना हा व्ह्यू दिसतोय. तिथे वाटिका ती मी तुम्हाला सांगत होतो, आहार वाटिका. आय थिंक ती समोरची ती हॉटेल आहे. एवढा रस्ता पार केलाय, अजून रस्ता पार करायचा आहे. सो थँक गॉड. थकलं. चल मेरे चिपे. मित्रांनो, याच रोडला आपल्याला एक गाव लागलेलं आहे.
आणि या लोकांनी रोडावर ॲक्च्युली हा नवीन रस्ता बनतोय, मी म्हटलं ना तुम्हाला रस्ता बनतोय, हा रस्ता बनलेला आहे त्याच्यावर तो सुकण्यासाठी किंवा त्याच्यावर कोणी जाऊ नये म्हणून हे काहीतरी त्यांनी झाकले, गवत त्यांनी त्याच्यावरती झाकलेलं आहे. ही काही ते वस्ती आहे, लोक राहतात तिथे. कोणतं गाव आहे? मुळगाव. मुळगाव. मूगाव आहे हे. ज्या रूट म्हणजे लवासाला जायच्या आधी तुम्हाला मूगाव लागणार आहे. एक छानसं गाव आहे, सुंदर गाव आहे हे, कारण जंगलामध्ये बसलेलं आहे पूर्णपणे. तर लक्षात ठेवा की या रूटने जर तुम्ही येणार आहात तर तुम्हाला पहिलं मूगाव लागेल. फक्त मूगाव, मुळगाव नाही, मूगाव. याच रूटने आपल्याला सरळ लवासाला जायचं आहे. हायवे किती लांब आहे इकडनं? हायवे 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 म्हणजे रोड. लवासा जायचं. फर्स्ट लेफ्ट. रोड चांगला आहे का? एवढा नाही खराब. बेटर आहे. फायनली मित्रांनो आपल्याला एक स्कूटरवाली ताई मिळाली आणि तिने आपल्याला सांगितलं की लवासाला तुम्ही लेफ्ट मारून जाऊ शकता. जेवढा रस्ता हा खराब होता तेव्हा आता पुढचा रस्ता खराब नाही आहे, म्हणजे एवढा तरी खराब नाही, पुढे चांगला रस्ता आहे. ही आपल्याला चांगली बातमी मिळालेली आहे मित्रांनो. आणि हाच तो लेफ्ट आहे जिथून आपण लवासाला जाणार आहेत. सरळ रस्ता कुठे जातो ते मला माहीत नाही, पण तुम्हाला इथून लेफ्ट मारायचा आहे आणि सरळ लवासामध्ये एंटर व्हायचं आहे. ही आहे लवासा सिटीचा, डायरेक्टली लवासा सिटीमध्ये घेऊन जातोय. फायनली मित्रांनो आपला सगळा ऑफ रोडिंगचा जो रस्ता होता तो सगळा संपलेला आहे आणि आपल्याला चांगला रस्ता इथे लागलेला आहे. या रस्त्यानं गाडी वाहनं आपल्याला दिसतात आहे आता, त्यामुळे टेन्शन नाही आहे. आपण लवकरच लवासा सिटीच्या रूटलाच आहोत, लवकरच लवासा सिटीमध्ये पोहोचणार आहोत. मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आपण एवढ्या लांबून आलो, मुंबईवरून लवासाला आलो, तो लवासा सिटी, ती लवासा सिटी आता आपल्याला दिसणार आहे. कारण मला कळालं आहे की समोरच आता आपण लवासा सिटीमध्ये एंटर झालेलो आहोत. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की इथे कोणत्याही प्रकारचं टोल किंवा कोणत्याही प्रकारचं आपल्याकडून पार्किंग चार्ज वगैरे काय घेतलेलं नाही. आणि ही आहे लवासा सिटी मित्रांनो, जिच्यासाठी आपण एवढा दुरून इथे आलो आहे, जो की हा शॉर्टकट मारून आलेलो आहोत डायरेक्ट लवासा सिटीमध्ये. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय लवासा सिटीमध्ये आणि हीच ती सिटी आहे. आपली गाडी याच्यासाठीच केला होता टहास, खूप नाव ऐकून होतं सिटीचं, लवासा सिटी. फायनली आपण इथे आलोय. आता आपण मस्तपैकी कुठेतरी फ्रेश होत आणि त्यानंतर मग पुढचं बघूया इथे आपल्याला काय करता येईल किंवा कसं फिरता येईल इथे. मला आयडिया होतीच की आपण हे मेन इंटरेस्ट न येता लवासा सिटीच्या बॅक साईडने आलो, त्यामुळे आपल्याला कुठे इंटरेस्ट लागला नाही. आणि तिथे जे 200 रुपये चार्ज घेतात, 600 रुपये पार्किंग घेतात, ते काय आणखी मला कोणी भेटलेलं नाही. सो बघूया पुढे कोणी भेटतं का. आणि हे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. इंस्टाग्रामला जर बघत असाल तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. आपण लवकरच भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद. फिरा, फिरत राहा, मजा करा. जीवन सुंदर आहे, जगत राहा.